स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासकीय शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. पत्र आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकाच्या आणि सूचनांच्या अनुषंगाने. नेमक्या कोणत्या तारखांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत, परीक्षेच्या संदर्भात कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. पत्राचा विषय आहे समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पॅट मधील इयत्ता 2 ते इयत्ता 8वी करिता संकलित मूल्यमापन चाचणी 2 पॅट 3 च्या आयोजनाबाबत आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा 3 नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले असून त्यापैकी नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत व संकलित चाचणी 1 यापूर्वी जुलै व ऑक्टोबर 2025 मध्ये घेण्यात आलेले आहेत. तसेच उर्वरित संकलित चाचणी 2 पॅट 3 दिनांक 11, 15 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 14/7/2025च्या शासन निर्णयात असे नमूद करण्यात आले आहे की द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या सत्र अखेरच घेण्यात याव्यात व त्यांचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे असे नमूद करण्यात आलेले आहे. तरी या पार्श्वभूमीवर तसेच संदर्भ क्रमांक 2 ते 5 अन्वये संकलित मूल्यमापन चाचणी 2 पॅट 3 चाचणीचे वेळापत्रक यासोबत देण्यात येत असून इतर विषय व इयत्तांच्या वेळापत्रकाबाबतच्या सूचना संचालक प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. सदर पत्रानुसार नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे वेळापत्रक संलग्न करण्यात येत आहे. संकलित चाचणी 2 अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता 2 ते 8वीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांसाठी चाचणी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेले आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
या ठिकाणी आपण संकलित चाचणी 2 पॅट 3चे उद्देश, उपयोग आणि फायदे हे जाणून घेऊ शकता. यानंतर कालावधी काय आहे तो आपण जाणून घेऊया. संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 2 कालावधी असेल दिनांक 11, दिनांक 15 व दिनांक 22 एप्रिल 2026. संकलित चाचणी 2 पॅट 3चे माध्यम व विषय. सदर चाचणी ही एकूण 10 माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या 3 विषयांची इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. चाचणीचा अभ्यासक्रम काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. सदर इयत्तांचा द्वितीय सत्रात अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल. आता महत्त्वाचा भाग आहे तो वेळापत्रकाचा. संकलित चाचणी 2 इयत्ता 2री ते 8वी पॅट 3 चे वेळापत्रक आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. प्रथम भाषा सर्व माध्यमांसाठी इयत्ता 2री, 3री व 4थी, 5वी व 6वी, 7वी आणि 8वी. चाचणीचं स्वरूप लेखी आणि तोंडी असेल. दिनांक आणि वेळ 11/4/2026 अशा प्रकारची दिनांक असेल आणि यासाठी लेखी परीक्षेसाठी लागणारा वेळ हा मिनिटांमध्ये किती आहे तो आपल्याला दिसतो आहे. 2रीसाठी 30 गुण, 3री व 4थीसाठी 40, 5वी व 6वीसाठी 50 गुण आणि 7वी आणि 8वीसाठी 60 गुण अशा प्रकारे गुणांची विभागणी आपण स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो गणिताचा सर्व माध्यमांसाठी 2री, 3री व 4थी, 5वी व 6वी, 7वी व 8वी असा हा गणिताचा पेपर 15/4/2026 होईल. त्यासाठी लागणारा वेळ आणि गुण हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तृतीय भाषा इंग्रजी माध्यम वगळून 2री, 3री व 4थी, 5वी व 6वी, 7वी, 8वी लेखी आणि तोंडी परीक्षा ही 22/4/2026 होणार आहे. 2रीसाठी 60 मिनिटे, 3री, 4थी, 5वी, 6वीसाठी 90 मिनिटे आणि 7वी आणि 8वीसाठी 120 मिनिटे कालावधी असणार आहे. आणि यासाठी आवश्यक असणारे जे गुण आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकता. उपरोक्त वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी 2 पॅट 3 ही घेण्यात यावी. या संदर्भातील काही सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. या सूचना शाळांसाठी, शिक्षकांसाठी महत्त्वाच्या आहेत. उपरोक्त वेळापत्रकानुसार इयत्ता 2री ते इयत्ता 8वी करिता सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन चाचणी 2 पॅट 3 चे आयोजन करावे. इयत्ता 2री ते 8वीसाठी भाषा, गणित, तृतीय भाषा यासाठी प्रस्तुत कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या चाचणी पत्रिकांचा वापर करूनच संकलित चाचणी 2 घेण्यात यावी. या व्यतिरिक्त इतर विषयांसाठी शाळा स्तरावर इयत्तानिहाय व विषयनिहाय चाचणी पत्रिका तयार करून संकलित चाचणी 2 घेण्यात यावी. शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र, दुपार सत्रनुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी. यात कोणताही बदल करण्यात येऊ नये. तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम, गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक, स्वाध्याय ही त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता 2री, 3री, 4थी, 6वी, 7वी करिता भाषा, गणित व इंग्रजी तृतीय भाषा या विषयांची दुबार संकलित चाचणी 2 होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. उपरोक्त चाचणीच्या वेळापत्रकानुसार नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट 3 चे आयोजन करावे. राज्यातील मराठी माध्यमातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी समग्र प्रगती पत्रक अर्थात HPC पथदर्शी प्रकल्प स्वरूपात देण्यात आलेले आहे. तथापि सद्यस्थितीत
प्रचलित पद्धतीनुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात यावे. इयत्ता पहिलीच्या संदर्भात ही एक महत्त्वाची सूचना क्रमांक 7 दिसते आहे. संदर्भ क्रमांक 2 ते 5 नुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वी वार्षिक परीक्षेबाबतची कार्यवाही संचालक, प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून करण्यात यावी. इयत्ता 2री ते इयत्ता 8वीच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. वेळापत्रक आणि वेळापत्रकाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. सदर सूचना आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.